श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. श्रद्धा, सबुरी आणि गजानन महाराजांची कृपा. परतापूर येथे राहणाऱ्या मनीषाताईंचा अनुभव. ताई म्हणतात, लहानपणी आई वारली, वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून आजोळी लहानपणाची मोठी झाली. परतापूरच्या या ताई सांगतात, 12वी नंतर लग्न झालं. हिंगोली येथील सुधाकर सोबत. माझे पती सुधाकर माझ्यावर खूप प्रेम करायचे. घरची परिस्थिती चांगली, सर्व सुखसुविधा ज्या स्वप्नात मी पाहिल्या नव्हत्या त्या सर्व मला लग्नानंतर मिळाल्या. गजानन महाराजांची कृपा, दुसरं काय. खूप समाधान, सर्व काही सुखरूप सुरू होतं माझं. लहानपणीच्या आजीच्या चांगल्या संस्कारांची जोड होती. संसार उत्तम चालला होता. चांगल्या कर्माची फळ योग्य वेळ आली तर महाराज आपल्याला देतात, यावर माझा दृढ विश्वास होता. काळ पुढे सरकत होता. लग्नाला 5 वर्ष झाले तरी काही पाळणा हल्ला नाही, म्हणून नातेवाईकात कुजबूज सुरू झाली. बाळ अजून कसे कुशीत आले नाही. समाजातील बाया मला हिणू लागल्या. कोणी शुभ कार्याला बोलवायचे टाळायचं, तर कोणी डोहाळे जेवणाला मुद्दामून बोलवायचं नाही. खूप उदास वाटायचं. आणि माझे पती खूप समजदार, मला प्रेम करणारा जीवनसाथी मिळाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर कधी ते उदासीनता दाखवत नव्हते. दिवस पुढे सरकत होते. सासूबाईच्या वागण्यात आता थोडा फरक पडला होता. 10 वर्ष झाले लग्नाला. IVF टेस्ट करून देखील सर्व प्रयत्न शिन्न झाले होते. जगण्याची इच्छा जणू उरली नव्हती. दुसऱ्याचं बाळ बघून वाटायचं की आपल्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद परमेश्वराने लिहिलेला नाही. घरात सर्वजण चिंतेत होते. आशेचा किरण कुणीकडून दिसत नव्हता. सर्व अपेक्षा विझत होत्या. एका रात्री महाराजांच्या फोटोसमोर खूप रडली. तशी रोजच रडायची. आज मात्र त्या रडण्यात खूप आक्रोश होता. महाराजांना म्हटलं, लहानपणी मी आई पाहिली नाही, आता मी कुणाची आई होणार नाही, तर मला जगण्याचा काय हक्क आहे? मी कुणासाठी जगू? महाराजांना खूप भांडली मी महाराजांसोबत आणि खूप रडली. त्या रात्री मला झोप लागत नव्हती. रात्रीचे 3-3:30 वाजले होते. तेव्हा कसाबसा माझा डोळा लागला आणि मला एक स्वप्न पडले. तेव्हा त्या स्वप्नात मला दिसलं की एका देवीचं मंदिर आहे आणि मंदिरासमोर झाडं आहेत. तिथे वरच्या पायरीवर एक गोंडस बाळ दिसलं. मी मंदिरात गेले आणि त्या देवीचा चेहरा मला खूप प्रफुल्लित दिसला. हे सकाळचं स्वप्न मी माझ्या पतींना सांगितलं. त्यांनी माझ्या मनाची समजूत घालून होकारार्थी मान फिरून ते कामाला निघून गेले. त्या स्वप्नाचा अर्थ मला समजला नाही, पण मी दर गुरुवारी ते स्वप्न मी महाराजांच्या फोटोसमोर सांगायचे, महाराजांना जसंच्या तसं, आणि त्यांना म्हणायची की महाराज, तुम्ही जे स्वप्न मला दाखवलं ते स्वप्न नक्की खोटं नाही, आणि आज ना उद्या तरी माझ्याजवळ माझ्या ओटीत एक बाळ येणार आहे. तुम्ही मला कसं का होईना मला बाळ होईल आणि मी त्या बाळाची आई होईल. आता हे माझं स्वप्न तुम्ही कधी पूर्ण करता हे मला माहीत नाही, पण मला विश्वास आहे की तुम्ही मला एका बाळाची आई नक्की बनवणार आहात. आणि बघा, त्यानंतर 9 महिन्यांनी आमचं एका परिचयातील लग्नाचा कार्यक्रम होता. तिथलं आमंत्रण आलं आणि आम्ही प्रवासाला निघालो. रात्रीची वेळ होती. आम्ही थंडीचे कपडे वगैरे घेतले आणि त्या दिवशी खूप उत्साह आणि आनंद होता. जणू काही माझी झोपलेली इच्छा पूर्ण होणार होती. असं वाटलं की आता माझ्या जीवात जीव आल्यासारखा. आणि गरमीचे कपडे ठेवल्यानंतर मला एक खूप आनंद झाला. एक विलक्षण आयुष्याला माझ्या आनंद मिळणार आहे असं वाटू लागलं. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग असतो आणि जिथे विश्वास असते तिथे चमत्कार घडतात. जिथे गजानन महाराज असतात तिथे अशक्य देखील शक्य होते. भक्तांनो, मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला, पण मी काही गोष्टी तुम्हाला इथे पूर्णपणे सांगू शकत नाही. कृपा करून मला समजून घ्या. मी लग्नाला जाताना रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसलं होतं. सकाळची वेळ होती. वातावरण अगदी थंड आणि गारवा होता. गाडीच्या काचांवर काही पाण्याचे ठिपके आल्यामुळे ते पती खाली उतरले साफ करण्यासाठी आणि मला म्हणाले, बघ, समोर एक सुंदर मंदिर आहे देवाचं. कोणत्या देवाचं आहे ते बघू आपण आणि तिथे जाऊन दर्शन घेऊ. मला देवाच्या दर्शनाची आणि मंदिर बघितलं तर दर्शनाला जाण्याची म्हणजे मला आवड होती. त्यामुळे त्यांनी मला ते मंदिर दाखवलं आणि आम्ही त्या दिशेने चालू लागलो. एक गोष्ट मी जशी आधी बघितली होती तशीच यांना मी म्हटलं, बघा, येथे आल्यावर मला असं वाटत आहे की मी इथे आधी आलेले आहे. तर त्यावर ते म्हणाले, हो का, आता याच्यानंतरचा प्रवास मला गाडी चालवताना तू मार्ग सांग. पण मी म्हटलं, तसं नाही, मी हे मंदिर बघितलेलं आहे. तर त्यावर यांना आम्ही बोलत बोलत मंदिराच्या दिशेने चालू लागलो. सकाळी त्या मंदिरात काहीच गर्दी नव्हती, म्हणजे कुणीही आम्हाला आसपास दिसलं नाही. आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढत होतो.
तुम्हाला सांगते, मी जशा स्वप्नात झाडं बघितली होती तसेच झाडं आजूबाजूला होते. जसा मी मंदिराचा आकाशी कलर, पांढरा कलर बघितला होता तोच त्या मंदिराचा कलर होता आणि ते एका देवीचं मंदिर होतं. आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढत होतो आणि जसंही मी वरच्या पायरीवर जाणार तसं मला एका कपड्यावर टाकलेलं एक बाळ दिसलं आणि ते बाळ रडू लागलं. इतकं गोंडस आणि गोड असं ते बाळ होतं. मी तुम्हाला सांगते, आम्ही तिथं अर्धा 1 तास थांबलो, पण त्या बाळाजवळ कुणीही आलं नाही. नंतर ते खूप रडू लागलं. त्यामुळे यांनी गाडीतून थंडीची एक शॉल काढली आणि त्या बाळाला मी जवळ घेतलं. तुम्हाला सांगते, त्या गावात आम्ही 2 दिवस राहिलो आणि तेथील पोलीस चौकीत आम्ही विचारणा केली. रीतसर त्या बाळाचा हक्क कोणी दाखवायला आलं नाही. मग आम्ही त्या बाळाला घेतलं आणि घरी आलो. आज माझा आदिराज 10 वर्षाचा झाला. तुम्हाला सांगते, माझा मुलगा हा आमच्या चेहऱ्यासारखाच, त्याचा चेहरा गोरा आणि नाकी डोळी आमच्या परिवारात शोभेल असाच आहे. मला जेव्हा जेव्हा तो आई म्हणतो आणि यांना जेव्हा जेव्हा बाबा म्हणतो, तेव्हा काय आनंद आहे हे मी तुम्हाला इथे शब्दात सांगू शकत नाही. पण एवढं सांगते, तुमचा जर महाराजांवर अतूट विश्वास असेल आणि तुमची भक्ती, श्रद्धा खरोखर सत्य असेल, तर महाराज तुमच्या इच्छा आणि तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करतात. फक्त त्याच्या मागे संयम हवा असतो. तर भक्तांनो, तुम्हा सर्वांना हा अनुभव कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.